प्रथम क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे. आता बघूयात की ते या निर्णयावरती किती खरे उतरतायत. अभि वाडेकर आणि कंपनीने डिसाइड केलंय की ते पहिल्यांदा फिल्डिंग करतील. अर्थेंजिओ प्रस्तुतीन असोसिएशन विथ सन्मान महाराष्ट्राचा सीपीएल सीझन 2 मुलांच्या गटातली फायनल मॅच. तेजस अभि वाडेकर आणि संघ विरुद्ध अल्गोरिदम बॅशर्स. स्क्रोल टॉपर्स विरुद्ध अल्गोरिदम बॅशर्स अशी ही मॅच असणार आहे. फायनल मॅच. साखळी सामने खेळल्यानंतर खूप मोठे उलटफेर आपल्याला पाहायला मिळाले. काही ठिकाणी नेट रन रेट सुद्धा या मॅच मध्ये आपल्याला आलेलं दिसलं. ही सगळी गणितं पार पाडून सेमीफायनल सुद्धा खेळवल्या गेल्या. त्यानंतर हे दोन बलाढ्य संघ पोहोचलेत ते फायनल मध्ये आणि आता आपल्या समोर खेळवली जाणार आहे ती मुलांच्या गटातली फायनल मॅच. एक महत्वाची सूचना आहे, प्रत्येक साइडला फक्त 3 ओव्हर मिळतील. 3च ओव्हरची ही मॅच असणार आहे. वेळ 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 वेळेचा मॅटर आहे. वेळ तुम्हाला नाही तर मग मी फायनल डायरेक्ट मारे 2 ओव्हरची करायला तुम्ही टाइमपास करायचा. मला आता सांग 2 ओव्हरची करायला दोघांना मग सेम आहे. आता मी काय नाही करू शकत, माझ्याकडे वेळ नाही. एक घसा बोंबलून ओरडतो त्यासाठी. अत्यंत महत्वाची अशी ही सूचना आहे, कृपया करून दोन्ही संघांनी लक्षात घ्यायची आहे. अंतिम सामना 3 ओव्हरचा खेळवला जाईल. स्क्रोल स्टॉपर्स विरुद्ध अल्गोरिदम बॅशर्स अशी फायनल मॅच. अर्थेंजिओ इन असोसिएशन विथ सन्मान महाराष्ट्राचा सीपीएल सीझन 2 च्या 2 फायनलिस्ट टीम आता आपल्या समोर. नाणेफेकीचा कौल झालेला आहे. स्क्रोल स्टॉपर्स या संघाने they have choose to bowl first. अंतिम सामना आहे हा, तर थोडी शांतता ठेवायची आहे. कोणीही बॉल टाकताना किंवा बॅट्समन फलंदाजी करत असताना ओरडायचं नाहीये. शॉट मारून झाल्यानंतर किंवा बॉल टाकल्यानंतर तुम्ही बिंदास चीअर्स करा, त्याला आक्षेप नाहीये. पण बॅट्समन किंवा बॉलर डिस्टर्ब होईल असं कोणीही कृत्य करू नका, कारण की अंतिम सामना आहे. बाहेरून कोणीही ओरडणार नाहीये. 4 ओव्हर. तेजस फायनल मॅच. तेजस लवकरात लवकर मॅच सुरू करायची आहे. 3 ओव्हर की 4 ओव्हर पाळायचंय. वेळ खूप कमी आहे. यानंतर आपल्याला बक्षीस समारंभ सुद्धा पार पाडायचा आहे. त्यामुळे दोन्ही संघांना विनंती आहे, कृपया करून लवकरात लवकर ही फायनल सुरू करावी. सर्वांना विनंती आहे की बॅट्समन किंवा बॉलर दोन्ही त्यांचं काम करत असताना मध्येच कोणीही ओरडू नये आणि त्यांना डिस्टर्ब करू नये. अंतिम सामना आहे. स्क्रोल स्टॉपर्स टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतलाय आणि पहिल्या सामन्यापासून हे समीकरण बघतोय आम्ही की जो कोणी टॉस जिंकतो तो गोलंदाजीच घेतोय आणि चेसिंग हा ऑप्शन निवडतो.
हॅलो हॅलो. तयारी झाली असेल तर आपण त्वरित सामन्याला सुरुवात करूयात. सामना लवकर सुरू करायचा आहे, वेळेची कमतरता आहे. स्क्रोल स्टॉपर्स विरुद्ध अल्गोरिदम बॅशर्स. अंतिम सामना अर्थ एनजीओ इन असोसिएशन विथ सन्मान महाराष्ट्राचा CPL सीझन 2 ची फायनल मॅच आता आपल्या समोर. पहिला चेंडू आणि एक धाव. पहिला चेंडू एक धाव. उत्कृष्ट असा फटका सिद्धार्थ यांच्या बॅट मधून आणि हा षटकार दुसऱ्या चेंडूवरती. अंतिम सामना आहे पण अप्रोच तोच दिसतोय खेळाडूंचा. 2 चेंडू 7 धावा. एक धाव. 3 चेंडू 8 धावा. 3 चेंडू 8 धावा. उत्कृष्ट असा फटका आपण पंचांना बॉल लागलाय. 4 चेंडू 9 धावा. 4 चेंडू 9 धावा. 4 चेंडू आणि 9 धावा झालेल्या आहेत. फायनल मॅच आहे, वेगळ्या प्रकारची खेळी अपेक्षित आहे. नो बॉल. पंचांचा निर्णय नो बॉल. वेस्ट हाईटच्या वरती No चेंडू plus होता, one. त्यामुळे पंतांच्या 4 चेंडू इशाऱ्याप्रमाणे 11 धावा झालेले आहेत आणि फ्री हिट. ओव्हर. 1 ओव्हर नंतर धाव संख्या झालेली आहे 13. 13 धावा. पहिल्या षटकानंतर धावसंख्या पोहोचली आहे ती 13 धावांवरती. अल्गोरिदम बॅशर्स या संघाने आपल्या फायनलच्या इनिंगची सुरुवात केली आहे. पहिल्या षटकानंतर धावसंख्या झाली आहे ती 13 धावा. अंतिम सामना आहे. पंच निर्णय विचारून द्या. आणि पंचांचा निर्णय आउट दिलाय पंचांनी. खूप महत्वाची विकेट. अत्यंत महत्वाची अशी विकेट आपल्याला पाहायला मिळते. पंचांचा निर्णय सांगितल्याप्रमाणे अंतिम राहील. बऱ्याचदा निकाल आपल्या पक्षात नसतो, परंतु तो स्वीकारावा लागतो, कारण सर्व पंच असतात, ते अधिकारी असतात सामन्याचे आणि ते ठरवतात की काय घडलंय आणि काय नाही. नियमाप्रमाणे फलंदाज ठरतोय बाद. इन फॉर्म बॅटर मैदानाच्या बाहेर. सिद्धांत, ज्याने सेमीफायनल मध्ये अत्यंत महत्वाची अशी खेळी केली होती, तो परततोय तंबूच्या दिशेने. उत्कृष्ट असा फटका आणि हा चौकार अरुणेश यांच्या बॅट मधून. या चौकार सोबत धावसंख्या झालेली आहे 17. पुन्हा एकदा हा फटका मारला अरुणेश यांनी. षटकार. 23 धावसंख्या 23 झालेली आहे. चेंडू 3 चेंडू 23 धावा. चार चेंडू 24 धावा. पाच चेंडू 24 धावा. शेवटचा चेंडू. 5 चेंडू झालेले आहेत, 24 धावा धावफलकावरती. एक विकेट नक्कीच गेलाय, तरी सुद्धा रनरेट काही कमी नाहीये. चांगल्या रनरेटने इथे बॅटिंग होताना दिसते. 5 चेंडू 24 धावा. शेवटचा चेंडू होता. हा वॉर्निंग आहे.
शेवटचा चेंडू होता, वॉर्निंग होती ही, वॉर्निंग होती. ओव्हर झालेली आहे, ओव्हर झाली, ओव्हर झाली, ओव्हर झाली आहे, ओव्हर झाली आहे. ओव्हर झालेली आहे, षटक संपतंय. या षटकानंतर धावसंख्या पोहोचली आहे ती 25 धावांवर, 25 धावांवरती. 2. शेवटचे 12 बॉल नंतर पहिली इनिंग संपेल. चार षटकांचा सामना असेल. पहिला चेंडूवर फटका रवी यांचा, उत्कृष्ट असा हा षटकार. एक चेंडू 31 धावा. दांडी 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 दांडी, गोल. स्कोर निनाद, स्कोर सांगा स्कोरर. 2 चेंडू 31 धावा. किती? 2 चेंडू 31 धावा. 2 ओव्हर 2 बॉल 31 रन्स. निनाद 31 धावा. कॅच ड्रॉप. 3 चेंडू 32 धावा आणि अरुणेश पुन्हा एकदा स्ट्राईकवर. उत्कृष्ट असा फटका. क्या बात आहे अरुणेश. कडक शॉट पाहायला मिळतोय. अरुणेश याच्या बॅट मधून समोर शॉट लगावला गेला. 4 चेंडू. त्याला माहित होतं गॅप कुठे आहे, त्या दिशेने भिरकावलेला उत्तम असा हा चौकार. 4 आणि 5 चेंडू 37 धावा झाल्यात. शेवटचा चेंडू. उत्कृष्ट फटका आणि षटकार. 1 ओव्हर बाकी आहे, 1 ओव्हर बाकी आहे, 1 ओव्हर बाकी आहे, 1 ओव्हर बाकी आहे, 1 ओव्हर बाकी आहे. तीन ओव्हर नंतर धाव संख्या झालेली आहे ती. स्कोर किती आहे? 43. 3 ओव्हर नंतर धाव संख्या झाली 43. 43 धावा झालेल्या आहेत. 43 रन्स 3 ओव्हर नंतर धाव संख्या झाली आहे ती 43. शेवटचं आणि अंतिम षटक. अर्थ एनजीओ प्रस्तुत इन असोसिएशन विथ सन्मान महाराष्ट्राचा CPL सीझन 2 दुसरी फायनल. पहिल्या इनिंगची ही शेवटची ओव्हर. 43 धावा धाव फलकावरती. उत्कृष्ट फटका पण बॅड लक, बॅड लक, बॅड लक, बॅड लक. 1 चेंडू 44 धावा. चांगला फटका लगावला होता. 2 चेंडू 45 धावा. तीन चेंडू 46 धावा. चांगली अशी गोलंदाजी. चार चेंडू 47 धावा. खूपच गोलंदाजी चांगली करतोय करण. 4 चेंडू मध्ये शेवटच्या ओव्हर मध्ये फक्त 4 धावा आल्यात. आणि हा उत्कृष्ट असा फटकार आणि अरुणेशच्या बॅट मधून षटकार. षटकार. बॉल बॉल 5. शेवटचा चेंडू आणि धाव संख्या झाली आहे. आणि याच षटकारानंतर धाव संख्या झाली 59 आणि स्क्रोल स्टॉपर्सला
60 धावांचं लक्ष्य. फायनल मॅच मध्ये अरुणेश याच्या बॅट मधून अत्यंत निर्णायक अशी खेळी आपल्याला पाहायला मिळते. त्याला हे चांगल्या रीतीने माहित होतं की जर तो पूर्ण वेळ खेळपट्टीवर टिकला तर त्याचा संघ 4 षटकांनंतर एका खूप चांगल्या टोटलच्या दिशेने वाटचाल करेल. आणि अशाच प्रकारचं चित्र आता आपल्या समोर 4 षटकं झालेली आहेत. हॅलो हॅलो हॅलो. 4 षटकांनंतर धावसंख्या झाली आहे ती 59 रन्स. गौरव 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 आपण पहिल्या सामन्यापासून बघतोय की चेसिंग होते आणि हा फायनलचा सामना आहे. काय वाटतंय, चेसिंग होईल की नाही? मी जसं म्हटलं की लीग सामन्यांमध्ये पण जसजसे सामने पुढे जात होते एक वेगळ्या प्रकारचं प्रेशर होतं, कारण सेमीफायनलची गणितं होती. सेमीफायनल मधनं आता आपण फायनल मध्ये आलोय. अशा प्रकारच्या सामन्यात ज्यावेळी धावफलकावरती एक चांगली टोटल असते त्यावेळी मात्र ती चेस करताना ते धावा कराव्या लागणार आहेत. त्या 59 धावा कराव्या लागणार आहेत. 60 धावांची गरज आहे. ती रन रेटची तशी गणितं असणार आहेत. त्या प्रकारचा अप्रोच ठेवावा लागेल. पर ओव्हर ते कॅल्क्युलेशन आलं, ते विकेट सांभाळणं आलं, त्यामुळे नक्कीच दडपण असतं. पर ओव्हर परंतु 15 धावा लागतील. क्रिकेट हा खेळच असा आहे की ज्यामध्ये काही शक्य आहे. आपण कृपया करून लगेच फलंदाजी सुरू करूयात. आपल्याकडे वेळ कमी आहे. माझी विनंती आहे की कृपया करून बॅट्समॅनने सुरुवात करायची आहे खेळायला. वेळ वाया घालू नका. सुरुवातीलाच घेत जावा, वेळेची कमतरता आहे. आणि अंतिम सामन्याचा दुसऱ्या इनिंगचा हा पहिल्या षटकाचा पहिला चेंडू सिद्धांत तर्फे. उत्कृष्ट असा बॉल आणि डॉट बॉल. खूपच उत्कृष्ट अशी बॉलिंग सिद्धांतकडून. एक चेंडू 0 धावा. आणि 1 धाव. 2 चेंडू 1 धाव. दोन चेंडू 1 धाव. चांगला असा फटकार आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. 3 चेंडू 2 धावा. नो बॉल. पंचांचा इशारा नो बॉल आणि फ्री हिट अतिरिक्त धाव. नो बॉल आणि नो बॉल परत एकदा आणि त्याच्यावर षटकार मारलेला राहुल यांनी. 3 चेंडू आणि धावा झाल्या 10 आणि फ्री हिट सुद्धा. 3 चेंडू 10 धावा झाल्यात. फ्री हिट आहे ही. आणि फ्री हिटचा एक फायदा. 4 चेंडू 16 धावा झाल्यात. उत्कृष्ट अशी फलंदाजी राहुल यांच्याकडून. चार चेंडू 16 धावा. पाच चेंडू 17 धावा. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातला.
आणि शेवटच्या चेंडूवर सुद्धा शुभम यांनी उत्कृष्ट असा फटकार मारलाय आणि षटकार. एक ओव्हर नंतर धावसंख्या झालेली आहे 23. एक ओव्हर नंतर धावसंख्या झालेली आहे 23. त्या एका नो बॉल नंतर मोमेंटम चेंज झालंय. उत्कृष्ट अशी गोलंदाजी अण्णा यांच्याकडून. डॉट बॉल डॉट बॉल डॉट बॉल डॉट बॉल डॉट बॉल डॉट बॉल. एक चेंडू 23 धावा. एक चेंडू 30 धावा. पुन्हा एकदा डॉट बॉल. उत्कृष्ट अशी गोलंदाजी. 2 चेंडू 23 धावा. उत्कृष्ट अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ठाकूर अण्णा यांच्या माध्यमातून. अचूक टप्प्यावरती ही गोलंदाजी. परत 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 पुन्हा एकदा डॉट बॉल. डॉट आहे ना. डॉट आहे. डॉट आहे. डॉट बॉल. लगातार डॉट बॉल, 3 डॉट बॉल बॉल. डॉट बॉल झालेले आहेत. लगातार 3 चेंडू डॉट बॉल. सलग 3 चेंडू डॉट बॉल. ठाकूरांना इम्प्रेसिव्ह बॉलिंग. फायनल मध्ये ते त्यांच्या बॉलिंगचं चांगलं प्रदर्शन आपल्या समोर करत आहेत. उत्कृष्ट अशी बॉलिंग. उत्कृष्ट अशी बॉलिंग. 4 चेंडू 24 धावा झाल्यात. 4 चेंडू 24 धावा झाल्यात. 4 चेंडू 24 धावा. 2 टू गो. 2 टू गो. किती झालं तरी अंतिम सामन्याचं दडपण येतच. उत्कृष्ट अशी गोलंदाजी. 5 चेंडू 25 धावा. शेवटचा चेंडू या ओव्हरचा. 5 चेंडू 25 धावा झाल्यात. या ओव्हरचा हा शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा उत्कृष्ट अशी गोलंदाजी. फक्त 6 चेंडू मध्ये 3च धावा दिल्या. उत्कृष्ट अशी गोलंदाजी आनंद यांच्याकडून. उत्कृष्ट अशी गोलंदाजी. आणि ज्या स्टेजवर ते गोलंदाजी करतायत फायनल मॅच आहे CPL सीझन 2 ची फायनल मॅच. या फायनल मॅच मध्ये त्यांना गोलंदाजीसाठी बोलवलं गेलं. त्यांच्यावर तो विश्वास दाखवला गेला. स्कोर झालाय तो. चेंडू मध्ये 34 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 34 धावा. 17 धावांचं रन रेट असणार आहे. दोन्ही षटकांमध्ये 17च्या रन रेटने जावं लागेल किंवा त्यापेक्षाही जास्त तरच हे टार्गेट अचीव्ह करता येईल. बारा चेंडू 34 धावा. आणि पुढचं महत्वाचं षटक. हरतेंजिओ प्रस्तुती संघाचा असोसिएशन विथ सन्मान कर्ता महाराष्ट्राचा CPL अरुणेश. सीझन 2 मुलांच्या गटातला अंतिम सामना जिंकण्याकरता 12 बॉल 34 धावा. उत्कृष्ट असा समोर फटका मारला राहुल यांनी. गॅप गॅप चौकार गेलेला. चौकार. उत्कृष्ट असा फटका. 30 धावा झाल्या. 11 चेंडू 30 धावा. उत्कृष्ट अशा हा चौकार. चेंडू गेलाय सीमारेषा पार. परत एकदा फटका आणि षटकार. षटकार राहुल यांच्या बॅट मधून. 10 चेंडू आणि 24 धावांची मॅच आलेली आहे. बघूया अरुणेश कमबॅक करतायत का. कॅच ड्रॉप. महत्वाची कॅच ड्रॉप. कॅच पकडायची. अंतिम सामना आहे. ही चूक आता करून चालणार नाही. अशा मोक्याच्या क्षणी या त्या कॅचेस आहेत ज्या पकडाव्या लागतात. कारण 9 चेंडू 23 धावांची आवश्यकता. स्कोर 3 काय? चेंडू झालेत. 9 चेंडू 23 धावांची आवश्यकता. 9 चेंडू 23 धावा. आणि कमबॅक. महत्वाची विकेट शुभम. अरुणेश यांनी विकेट घेतलेली आहे शुभम यांची. 8 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. 8 चेंडू आणि 23 धावा. हे 2 चेंडू खूप महत्वाचे ठरणार आहेत या सामन्यामध्ये. या 2 चेंडूवर
ही महत्वाची मॅच. आपल्याला कळणार आहे नक्की कोण CPL सीझन 2 चा विनर असेल. शॉर्टर फॉर्मॅटची हीच खूपच गंमत आहे. महत्वाचे आहेत. 2-3 चेंडूंमध्ये सामना बदलून जातो. त्यात हा अंतिम सामना. या सामन्यानंतर आपल्याला कळणार आहे कोण ठरणार आहे अंतिम विजेता. पंचांचा इशारा. नो बॉल, नो बॉल आणि फ्री हिट. परत 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 डॉट बॉल आणि 7 चेंडू 22 धावांची आवश्यकता. 7 चेंडू 22 धावांची आवश्यकता. 7 चेंडू 7 चेंडू 22 धावा. मिसफील्ड आणि चौकार. मिसफील्ड आणि चौकार. 6 चेंडू 18 धावांची आवश्यकता. दिनात 6 चेंडू आणि 18 धावा. अंतिम सामना आहे. हर अंतिम एनजीओ सामना. प्रस्तुती इन असोसिएशन विथ 6 सन्मान चेंडू आणि 18 महाराष्ट्राचा धावा. CPL सीझन 2 चं विजेतेपद पटकावण्याकरता 6 चेंडू आणि 18 धावा. पहिल्या 2 चेंडूंमध्ये कळेल. पहिल्या 2 चेंडूंमध्ये कळेल आपल्याला की हा सामना कोण जिंकणार आहे ते. 6 चेंडू आणि 18 धावा. ऑन स्ट्राईक राहुल. सहा चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. शेवटची 5 मिनिटं आहेत. शेवटचं षटक आहे. शेवटचा षटक आहे. 6 बॉल शेवटचे 5 मिनिटं शेवटची. माझी विनंती आहे कृपया करून पटापट ओव्हर संपवायची आहे. आपल्याला फायनल पूर्ण करायची आहे वेळेत. आणि या शेवटचा सामन्यातला शेवटचा षटक. पहिला चेंडू फटकार आणि राहुल यांच्या बॅट मधून हा षटकार. सीमारेषा पार. 5 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. उत्कृष्ट अशी फलंदाजी. चेंडू गेलाय सीमारेषा पार. स्ट्राईक चेंज झाली आहे. स्ट्राईक चेंज झाली आहे. स्ट्राईक चेंज झाली आहे. मोमेंटम पण चेंज होऊ शकतो. बघूया काय होत आहे. तीन चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. 3 चेंडू 10 धावा. 3 चेंडू 10 धावा. या 3 चेंडू नंतर आपल्याला कळणार आहे कोण ठरतोय अंतिम विजेता. षटकार षटकार षटकार. 2 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. राहुल राहुल अंतिम सामन्यामध्ये खूप सुंदर अशी खेळी करताना दिसतोय आपल्याला. 2 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. 2 चेंडू आणि 4 धावा. राहुल 2 चेंडू 4 धावा. उत्कृष्ट अशी गोलंदाजी. 1 चेंडू आणि 4 धावा. 1 चेंडू आणि 4 धावा. अंतिम सामना खरंच अंतिम सामन्यासारखा झालाय. अंतिम सामना खरंच अंतिम सामन्यासारखा झालाय. खूपच काय सामना आहे. काय सामना आहे. काय मॅच आहे. जर मॅच आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. 1 टाळ्या झाल्या चेंडू पाहिजेत. आणि 4 धावा. 1 चेंडू आणि 4 धावा. 1 चेंडू आणि 4 धावा. फायनल अगदी फायनल सारखी खेळवली गेली आहे. नक्कीच नक्कीच. दोन्ही संघांचं जेवढं कौतुक कराल तेवढं कमी आहे. सगळ्यांनी तेवढ्याच जिद्दीची आणि तेवढीच मेहनत केली आहे. शेवटचा चेंडू. पंचांचा इशारा वाईड. पंचांचा इशारा वाईड. 1 चेंडू 3 धावा. दडपण दडपण दिसतंय. 1 चेंडू 3 धावा. कंपल्सरी चेज आहे. कंपल्सरी चेज आहे. कंपल्सरी चेज आहे. कंपल्सरी चेज आहे. आणि अल्गोरिदम बॅसर्स सामना जिंकलेली आहे. अल्गोरिदम बॅसर्स सामना जिंकलेली आहे. खतरनाक सामना झालाय. खतरनाक सामना झालाय. खतरनाक खतरनाक सामना झालाय. खतरनाक.
उत्कृष्ट असा अटी आणि तटीचा सामना. अण्णा हॅलो. हॅलो. CPL सीझन 2 चे विजेता संघ अल्गोरिदम बॅशर्स, खूप खूप अभिनंदन अरुणेश आणि त्यांच्या संघाला. हॅलो हॅलो. चला, इनॉग्रेशन साठी सगळ्यांनी इथं बाजूला टर्फच्या इथे यावे. हॅलो हॅलो. CPL पर्व दुसरे यांचे विनर अल्गोरिदम बॅशर्स. खूपच हॅलो हॅलो हॅलो. खूपच कमालीचा खेळ बघायला मिळाला अंतिम सामन्यात. हॅलो हॅलो हॅलो.